नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीची प्रतीक्षा। डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये झालेल्या हवामान बदलाचे पडसाद थेट नव्या वर्षातही सोबतच आल्याचं पाहायला मिळते। देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रावरून वाहणाऱ्या या वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होत असल्याचं पाहायला मिळते। हवामान विभागाच्या माहितीनुसार नव्या वर्षातही थंडीची प्रतीक्षा कायम राहणार असून हा गारठा नेमका गेलाय तरी कुठं, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे। सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रावरही धुक्याची चादर असून सोबतीनं ढगाळ वातावरणामुळे तेथील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानातच काही अंशाची वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। विदर्भ क्षेत्र मात्र इथं अपवाद ठरणार असून या भागात तापमानाचं घट नोंदवण्यात येईल अशी शक्यता पुढील 4 तासांसाठी वर्तवण्यात आली आहे। पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहणार असून किमान तापमान 15 अंशाच्या वर राहणार आहे। कमाल तापमानाचा आकडा 33 ते 35 अंशादरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला।